राज्यातील खाजगी शाळांनी शिक्षणाच्या नावाखाली मांडलेला धंदा आता शिक्षण विभागाच्या रडारवर आला आहे। आमच्याच दुकानातून गणवेश घ्या आणि अमुक एका प्रकाशकाचीच महागडी पुस्तकं खरेदी करा अशी सक्ती करणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाने कठोर इशारा दिला आहे। पालकांची आर्थिक लूट करणाऱ्या शाळांवर आता थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। अनेक खाजगी शाळा व्यवस्थापन विशिष्ट दुकानदारांशी हातमिळवणी करून पालकांना ठराविक ठिकाणाहूनच शैक्षणिक साहित्य घेण्यास भाग पाडत असल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता। यामुळे पालकांच्या खिशाला विनाकारण कात्री लागत होती। या कमिशनखोरीला आता चाप लावण्यासाठी शिक्षण विभागाने आता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे। शिक्षण विभागाचे नेमके कडक आदेश काय आहेत आपण पाहूयात। कोणतीही शाळा पालकांना विशिष्ट दुकानातून गणवेश किंवा साहित्य घेण्याची सक्ती करता येणार नाही। खाजगी प्रकाशकाची महागडी पुस्तके लादण्याऐवजी NCERT आणि बालभारतीची अधिकृत पुस्तके वापरण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे। जर कोणत्याही शाळेने नियम मोडला तर त्या शाळेची चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे। आता केवळ आदेश काढून शिक्षण विभाग थांबलेला नाही तर शाळांच्या या दादागिरीला चाप लावण्यासाठी विशेष पावले उचलली आहेत। अशा तक्रारींसाठी लवकरच एक विशेष ईमेल ID जाहीर केला जाईल। त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी विशेष नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे, जो थेट तक्रारींची शहानिशा करेल। शाळा व्यवस्थापन समितीमध्ये आम्ही कोणतीही सक्ती करणार नाही असा लेखी ठराव करणे आता अनिवार्य झाला आहे। शाळा हे विद्येचे मंदिर आहे, व्यापाराचे केंद्र नाही। पालकांची लूट करणाऱ्या एकाही शाळेला सोडलं जाणार नाही। तक्रार प्राप्त होताच संबंधित शाळेचे धाबे दणाणणार हे मात्र नक्की।